लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. अतिशय कष्टाने आणि मेहनतीने उभा केलेल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले मोहोळ तालुक्याचे नेते आदरणीय राजन मालक, आदरणीय यशवंतदादा माने, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पवार साहेब, आमचे जुने मार्गदर्शक देवानंद गुल पाटील, भाईसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाबासाहेब पवार, ज्यांची आता सभापती म्हणून निवड झाली ते आमचे सहकारी मित्र असलमभाई चौधरी, आमच्या भगिनी डॉक्टर स्मिता पाटील, बाळासाहेब शेळके, समाधान शेळके, व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर आता पत्रकारांचा आणि न्यूज चॅनलवाल्याचा योग आहे असं म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही. कारण राज्याच्या राजकारणापासून ते तालुक्याच्या राजकारणापर्यंत कुठल्या पक्षाच्या नेत्याने काय बोलायचं, विरोधी पक्षाच्या नेत्याने त्याला काय उत्तर द्यायचं हे बहुतांश चॅनलवर ठरवतात आणि त्या पद्धतीने सर्व बातम्या लागतात. हे वास्तव आहे. आता माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी या चॅनलच्या बाबतीत सांगितलं. मी माझा अनुभव सांगतो की खरोखरच दत्ता मिसाळ यांनी या चॅनलला सुरुवात करताना खूप छोट्या खाणी चालू केली होती, परंतु त्यांची मेहनत, समोरच्या माणसाचा विश्वास संपादन करून घेण्याची कला किंवा एखाद्या चॅनलला बातमी लावली तर ज्यांची बातमी आहे त्यांनाही बरं वाटावं आणि ऐकणाऱ्याला बी खरं वाटावं अशा पद्धतीची बातमी लावण्याची यांची कला. आणि समोरचा एखादा राजकीय नेता काय बोलला तर आमच्यासारख्याला येऊन हळू सांगून तुम्ही काय उत्तर द्यायचं ही पण दुसरी काय, असं चॅनलचं एक व्यापक स्वरूप निर्माण झालेलं आहे. आता पवार साहेबांनी सांगितलं की आमदारांना खूप खर्च करावा लागते, पण मला वाटतं मला दोन शब्द बोलावं. पवार साहेब तुम्ही नवीन आहे या ठिकाणी. आमच्या मोहोळ तालुक्याचा इतिहास असा आहे, इथं 15 दिवस महिन्यात आमदार असा इतिहास आहे. ते कष्ट करणारे 25-25 वर्ष आमच्यासारखे मागच राहिले काय, आणि ज्यांनी डायरेक्ट जाऊन अंगाचं स्टेशन व्यवस्थित घातलं त्यांना गाठता आलं ते 15 दिवसात आमदार झाले. परंतु आंबेडकर पाटील पण एवढं हुशार आहे की त्यांनी एका माणसाला एकदा चान्स दिला, दुसऱ्यांना नाही. आता सगळे म्हणतात बघा यशवंतदादा कसं गणवायला लागले, पण एखाद्या तात्याच्या बाबतीत तो अपवाद ठरू शकेल काय. तरी तात्याने माझ्या शुभेच्छा आणि या वर्धापन दिनानिमित्त मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांनाही शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन आमच्या विशेषतः असलमभाईंना चांगलं काम करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि आमचे समाधान भाव सुखरूप होतील अशी शुभेच्छा त्यांनाही देतो जिल्हा परिषदला. कारण खूप अडचणीच्या घटात ते लढले, खूप मोठ्या नेत्याबरोबर लढले, त्यांनाही थोड्याशा शुभेच्छा देतो आणि माझी देवशुभ संपवतो. जय जवान. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.